झी 24 तास एक पाऊल पुढे। पासवर्ड श्रीमंतीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण थेट प्रश्न घेऊयात। रवी बोलतायत पुण्याहून, त्यांचा प्रश्न घेऊयात। रवी नमस्कार, थेट प्रश्न विचारा। हॅलो। हा रवीजी नमस्कार, बोला। नमस्ते सर, रवी भिंगानिया बोलतोय पुण्याहून सर। बोला सर, हे जे इंट्राडे आपण करू शकतो का, कशा पद्धतीने करावं सर? रवी बाबू, मला एक सांगा, तुमच्या घराच्या मागे पुढे काही सोन्याची खाण या तेलाची विहीर आहे का? नाही सर। अच्छा, तुमचे काही पूर्वजांनी तुमच्यासाठी काही खूप डबुलं ठेवून गेले का? नाही सर। नाही। तर मग तुम्हाला हे सगळं करण्याचं काय खाज आहे का? नाही सर। तर मग प्रॉब्लेम काय तुम्हाला? अहो, लग्न झालं तुमचं? जी सर, मुलगी आहे 11 वर्षाची। 11 वर्षाची मुलगी आहे, तर तो सर्वात मोठा शहर आहे, तिला चांगलं एज्युकेशन द्या। सर, तो प्रयत्न चालूच आहे सर। तर मग त्याच्यासाठी तुम्हाला इंट्राडे करायचंय? नाही सर, एक मार्गदर्शन म्हणून विचारलं, कसं करताय? मार्गदर्शन म्हणजे तुम्ही मला हे विचारताय प्रश्न दादा, की जुआ कसा खेळायचा? जुआ खेळण्याची सल्ला मी कोणाला देत नाही। रवीजी, आणि कायम सर अशाच परखड शब्दांमध्ये खरं तर सांगत असतात, पण त्या पाठीमागची कळकळ आपण लक्षात घेतली पाहिजे। आपली सगळी मराठी लोक आता हळूहळू आपल्याकडे भरपूर पैसे येत आहेत आणि हे सगळे पैसे आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय, पण मार्केटमधला योग्य मार्ग कुठला, अयोग्य मार्ग कुठला, याचं परखड विश्लेषण तांबे सर दर आठवड्याला आपल्याकडे स्टुडिओत येऊन करत असतात। सर, आजची वेळ खरं तर आपली संपली आहे। दर आठवड्याला खूप फोन कॉल्स घ्यायचे राहून जातात, त्या सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो, पण आपल्याकडे वेळ अत्यंत कमी असते। तांबे सर, तुम्ही आलात कार्यक्रमात, मार्गदर्शन केलं, खूप छान, धन्यवाद। पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा तुमची आतुरतेने झी 24 तास एक पाऊल पुढे।